तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोहगड सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये. पहिल्या भागामध्ये आपण गडाच्या पायथ्यापासून ते गडाचा जो शेवटचा दरवाजा आहे, महादरवाजा, तिथपर्यंत येणाऱ्या वास्तू आणि तिथपर्यंत येण्यासाठी जे 4 महत्त्वाचे दरवाजे आहेत त्याची डिटेलमध्ये पूर्ण माहिती घेतली. आणि आता आपण दुसऱ्या भागामध्ये गडावरील सगळ्या वास्तूचा अभ्यास आपण करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत. लोहगडचा शेवटचा दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला लागते ती ही मस्जिद, आणि मस्जिदच्या शेजारी आहे हे भले मोठं सभागृह. सभागृह हे फक्त आता याचा पाया राहिलेला आहे. जो मूळ याच्यावरची जो इमारत होती ती आता नामशेष झालेली आहे. तरी याच्यावर ठेवलेल्या ह्या तोफा अजूनही आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची व्यथा सांगतात. सदरेच्या थोडं पुढं आल्यानंतरच आपल्याला इथे एक फलक पाहायला भेटतो, जो वास्तुदर्शक फलक आहे, ज्याच्यावरती वास्तू कुठल्या दिशेने आहेत याचा निर्देश ह्या फलक. सदर पाहिल्यानंतर काही अंतर पुढे चालत आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं एक सुंदर असं महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिराच्या समोरच नंदी आपल्याला पाहायला भेटतो, जो की प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या समोर असतोच. आणि महादेवाचं मंदिर बघाल तर एकदम प्राचीन आहे, जे महाराजांच्या काळातलंच असावं. आणि आतमध्ये सुंदर अशी पिंड महादेवाची पाहू शकता. महादेवाच्या पिंडीच्या शेजारी अजून एक नंदीचं छानशी अशी प्रतिकृती आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि आतमध्ये आल्यानंतर असं थंड असा गारवा आपल्याला जाणवतो, जो की मनाला खूप सुखावतो. ही पिंड आणि पिंडीच्या समोर असलेल्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि मूर्ती देखील आपल्याला इथं पाहायला भेटते. अगदी महादेव मंदिराच्या समोरच आपल्याला पाहायला भेटते ती हनुमानाची सुंदर अशी मूर्ती. अगदी महादेव मंदिराच्या शेजारीच असलेला हा त्र्यंबक तलाव येथील असलेल्या महादेव मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे याला बहुतेक त्र्यंबक तलाव असे नाव देण्यात आलेले असावे. आत्ता हा पडझडीस आलेला तलाव एकेकाळी येथील असलेल्या मावळ्यांची तहान भागवत असावा असे आपल्याला निदर्शनास येते. तलावाच्या थोडंसं पुढं आल्यानंतरच आपल्याला एक आयताकृती पाण्याचं टाकं इथं पाहायला भेटतं. आणि हे असं पाण्याचं टाकं आहे जिथं पूर्णपणे उन्हाळ्यात सुद्धा अजूनही पाणी यामध्ये साचलेलं आहे. घरातल्या फ्रीजच्या पाण्याच्या कितीतरी पट निव्वळ पाणी आणि पिण्यासारखं एकदम छान असं पाणी आपल्याला लोहगडावरती या झऱ्याच्या इथे पाहायला भेटतं. लोहगड हा किल्ला जेव्हा पेशव्यांच्या ताब्यात होता त्यावेळेस पूर्ण जबाबदारी ही ह्या किल्ल्याची नाना फडणवीस यांच्याकडे होती. तेव्हा नाना फडणवीस यांनी हा 16 कोणी तलाव बांधला होता. हा 16 कोणी तलाव आपल्याला इथे असलेल्या भव्य पाण्याची सोय असलेले निदर्शनास येतो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हा आटलाय पूर्ण, पण ज्यावेळेस इथं पूर्ण तलाव भरत असेल ना त्यावेळेस एक वेगळंच वातावरण बघायला भेटत इथं. आणि इथं बघितलं तर इथं याचा जोड तलाव एकदम छोटा आहे, तलाव म्हणता येईल. हा बघू शकता तलाव इथला. आणि तलावात जाण्यासाठी प्रॉपर पायऱ्या सुद्धा आहेत. दोन्ही साईडला 2 देवडे आहेत. आणि ह्याच्यातली स्पेशल बाब म्हणजे ह्या देवडीच्या वरतीच एक शिलालेख कोरलेला आहे. तर नक्की शिलालेख काय आहे, कारण पूर्ण दगड पण दिसलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे कळत नाही नक्की त्याच्यावरती काय आहे. जर आपल्याला कुठून कळलं, अगर कुणाला माहीत असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आपल्याला. आणि हा तलाव आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्ण सुकलेला आहे, पण पावसाळ्यामध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतं, पाहू शकता तुम्ही. या मोठ्या पाण्याच्या टाकीच्या शेजारीच, तलावाच्या शेजारी म्हणजे इथं एक छोटंसं अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं आपल्याला. छोटसच आहे आयताकृती, पण आज उन्हाळ्याचे दिवस असतानाही त्याला पाणी आहे खूप मोठ्या प्रमाणात, पाहू शकता. अजूनही पाणी आहे याला. आणि या तलावाच्या शेजारीच एक वास्तू म्हणजे दिसलेली आहे, ती आपण बघूयात नक्की काय आहे ते. म्हणजे समोर हे झेंडा लावण्यासाठी केलेलं असावं असा एक माझा अंदाज आहे. हे पाहू शकता खूप मोठा दगड आहे. हा झेंडा इथं मला वाटतं की त्या काळी लावण्यात येत असावा.
आपण आता पाहिलं एक छोटं पाण्याचं टाकं, तसंच आपण विंचूकड्याच्या कडे जाताना आपल्याला इथं अजून खूप काही प्रमाणामध्ये पाण्याची टाकी लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकता किती निवळ पाणी ते पाणी तुम्ही पिऊही शकता. हे बघा किती निवळ पाणी आहे. हे काम पाणी तुम्ही प्रॉपर पिऊ शकता. जर गडावरती पाण्याची वगैरे काही सोय नसेल, हे अजून एक बघू शकता. हे पाण्याचं टाकं, हे खूप मोठं टाकं होतं, पण आता ह्याची थोडी पडझड झाली आहे. आणि ह्या पाण्याच्या शेजारीच, टाकीच्या शेजारीच अजून एक इथे बघू शकता. हे अजून एक भलं मोठं पाण्याचं टाकं. पाण्याच्या टाकीच्या शेजारीच आपल्याला एक गुफा सारखं दिसतं इथं. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपण आत्ताच एक तलाव बघून आलो होतो. तर तलावाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक गुहा सापडली. तर गुहाच्या इथं एक मोबाईल पडलेला होता आणि मोबाईलच्या शेजारी कुणीच नव्हतं. तर त्यावेळेस तो मी मोबाईल घेतला आणि इथलाच एक माझ्या गावाकडचे पोलीस होते, त्यांना कॉल केला आणि त्यांच्याकडे सबमिट करून आपण जावं म्हटलं. पण तेवढ्यात त्यांच्याच मित्राचा फोन आला त्याच्यावर आणि आपण तो कॉल उचलल्यानंतर कळलं की मोबाईल यांचाच आहे आणि ते विसरले होते. तर त्याच्यानंतर त्यांची आमची भेट झाली आणि त्यांना तो आपण मोबाईल आता दिलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला गड किल्ले फिरून लोहगड बघून कसं वाटलं सांगा? एक नंबर वाटलं, भारी वाटलं. म्हणजे महाराजांचे गड किल्ले फिरण्यामध्येच खरं सुख आहे असं समजा तुम्ही. कारण की माझ्या आत्ता पायामध्ये बघितलं तर चप्पल नाहीये, मी बलिदान मास्क पाळतो आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्युअसली म्हणजे आम्ही सकाळी आलो तर आम्ही नॉनस्टॉप गड चढलेला आहे. एवढ्या उन्हाचं गड चढणं म्हणजे ते पण काय सोपी गोष्ट नाही. पण एक हा बाबा की सह्याद्री फिरायची आपल्याला, सह्याद्रीची आवड आहे म्हणून नक्कीच गड किल्ले एक्सप्लोर केले पाहिजे. आपण नाही करणार तर कोण करणार ना. पुढच्या पिढीसाठी जे गड किल्ल्याची माहिती हे देणं महत्वाचं आहे. तेच काम आपण करतोय. नक्की सगळ्यांनी गड किल्ले हिंडलं पाहिजे. ठीक आहे. दादाने आम्हाला मोबाईल दिलेला आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, फायनली आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत, लोहगड किल्ल्याच्या अशा भागामध्ये जेथून आपल्याला विंचूकड्याचे पूर्णपणे दर्शन होतं. तुम्ही समोर पाहू शकता आहे विंचूकडा आणि त्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला असे दोन्ही साईडला अँगल आहेत ज्याच्या साहाय्याने आपल्याला त्या दिशेने जायचंय. तर या ठिकाणी विंचूकड्याकडे जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये पूर्णपणे ही वाट बंद असते, कारण इथं खूप प्रमाणात निसरटी वाट असल्यामुळे इथल्या भारत सरकारने इथं येण्यासाठी ही पावसाळ्यात बंदीच घातलेली आहे. तर आपण आलेलो आहोत उन्हाळ्यात, त्याच्यामुळे इथं येण्यासाठी उन्हाळ्यामध्ये मुभा आहे. तर त्यासाठी आपण खास उन्हाळ्यामध्येच आलेलो आहोत. तर चला तर आपण जाऊयात विंचूकड्याच्या दिशेने. इकडे जाण्यासाठी अशी कठीण वाट आहे, हे पाहू शकता. समोर असलेले अँगल आपल्याला खूप सहाय्य करतात, ज्याच्या आपण सहाय्याने आपण त्या दिशेने जाऊ शकतो. इथं सापाचा वावर दिसतोय खूप प्रमाणात. इथं कात सापाची आणि ही विंचूकड्याच्या तटबंदी. मूळ किल्ल्यापासून विंचूकडा हा जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर असल्यामुळे इथे जास्त प्रमाणात शिवप्रेमीची ही वावर जास्त नसतो. त्याच्यामुळे आपण समोर पाहू शकतो येथील तटबंदीची अशी अवस्था झालेली आहे. जागोजागी ही तटबंदीचे दगड हे कोसळलेले आहेत. याच्यावरनं आपल्याला इथे पाहायला भेटतं की प्रशासनाचं इथं अजिबात लक्ष नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं आल्यानंतर येथील बुरुजाच्या खालती जाण्यासाठी आपल्याला एक गुप्त मार्ग इथं पाहायला भेटतो. जो समोर पाहताय तोच मार्ग आहे. अशा पद्धतीचं जो बुरुजाच्या खालती मार्ग हे आपल्याला तोरणा किल्ला, राजगड या ठिकाणीही पाहायला भेटतात. तर चला पाहूयात आपण की खालती नक्की बुरुजाच्या काय अवशेष आहेत आणि तिथून खालील किल्ल्याच्या खालील दृश्य कसं कॅप्चर करता येईल ते. तर तुम्ही समोर पाहू शकता गुप्त रस्त्याकडे म्हणजे इथून जाण्यासाठी इथे एक छानसा त्यावेळेस दरवाजाही असावा, ज्याचे अवशेष आपल्याला इथे पाहायला भेटतात.
एक छोटीशीच वाट आहे आणि त्याच्यातून आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला असं येथील छोटासा असा रस्ता पाहायला भेटतो आणि ही रस्त्याच्या वरती इथून सुंदर असं बाहेरचं दृश्य आपल्याला कॅप्चर करता येतं. हे सुंदर असं बाहेरील दृश्य पाहून आपल्या डोळ्याचं अगदी पारणंच पिटलं असं आपल्याला जाणवतं. तर आता आपण आहोत लोहगडच्या विंचुकड्यावरती आणि इथं आपल्याला आपले 2 मित्र भेटलेले आहेत. तर त्यांना विचारूया गड कसा वाटला. गड अतिशय सुंदर आहे आणि एक एवढा पण कठीण नाही, असं हे नाही फिरायला. बऱ्याच लोकांनी यायला पाहिजे, गड किल्ले फिरायला पाहिजे. पायऱ्या ही व्यवस्थित आहे, सेफ्टीसाठी अँगल लावलेले आहे. आतापर्यंत कुठले कुठले गड किल्ले केले तुम्ही? आतापर्यंत मी रायगड फिरलो, अच्छा, शिवनेरी किल्ला फिरलो. सहलीमध्ये माझा भाऊ शिवनेरी किल्ला सांगली केलेला. पुरंदर किल्ला जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. मूळ किल्ल्यापासून विंचुकडा हा 1 ते 1.5 किलोमीटर असल्यामुळे येथे पाण्याची सोय राहण्यासाठी त्या काळामध्ये हा एक आयताकृती पाण्याचा तलाव हा बांधण्यात आलेला असावा, जेणेकरून येथील असलेले सुरक्षेसाठी असलेले मापले मावळे त्यांच्यासाठी पाण्याची सोय होण्यासाठी हा बनवलेला असावा. इथं तुम्हाला पाहायला भेटेल त्या काळचं टॉयलेट खूप छोटंसंच आहे. आणि त्या काळी इथं जे पहारेकरी असतील त्यांच्यासाठी हे बनवलेलं असावं. हे बुजलेलं आहे पण हे टॉयलेटचंच एक रूम होती छोटीशी त्याला. तर मित्रांनो, आता आपण आहोत लोहगडच्या विंचुकड्यावरती आणि इथून आपल्याला अजून पवन प्रांतातले 3 किल्ले दिसतात. या साईडला बघताल तर हा विसापूर, इथून पूर्णपणे विसापूर किल्ल्याची तटबंदी वगैरे सगळं दिसतंय आपल्याला. आणि दुसऱ्या साईडला बघाल तर इथून आपल्याला दिसतं ते पवना धरण आणि पवना धरणाच्याच पलीकडे पाहू शकता. पवना धरणाच्या पलीकडे पाठीमागे दिसत असेल तुम्हाला तर हा आहे तिकोना किल्ला आणि ह्याच्या पलीकडेच आहे तो तुंग किल्ला. तर इथून टोटली 3 किल्ले आपल्याला दिसतात, विसापूर आणि तिकोना आणि तुंग. लोहगडावरील सगळ्यात पाहण्यासारखी वास्तू म्हणजे ही आहे लक्ष्मी कोठार. लक्ष्मी कोठार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची पहिली लूट केली होती त्यावेळेस जो खजिना लुटला होता तो ह्या लोहगड किल्ल्यावरील ह्या लक्ष्मी कोठीमध्येच ठेवला होता. लक्ष्मी कोठी ही अतिशय प्रचंड मोठी आहे. येथे आतमध्ये छोट्या छोट्या रूम्स आहेत जे की प्रचंड असा विस्तार असणाऱ्या ह्या किल्ल्याला एक शोभा आणून देणारं कोठार अशी याची ओळख आपल्याला याच्यावरून दिसते. लक्ष्मी कोठीच्या शेजारीच आपल्याला पाहायला भेटते ती ही घोड्याची पागा. एकंदरीत ही वास्तू पाहता आपल्याला घोड्याची पागा आहे की नाही हे थोडंसं प्रमाणात आपल्याला पाडते, कारण हा किल्ला जवळजवळ चालुक्य यांच्या काळातील आहे. चालुक्य, नंतर यादव, त्याच्यानंतर आदिलशाही, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर पेशवे असा हा किल्ल्याचा काळ राहिलेला आहे. आणि अशा काळामध्ये प्रत्येक शाही ही आपल्या सोयीनुसार प्रत्येक वास्तूचा चेंज करत असायची. म्हणजे एखादी जर शाही धान्य कोठार म्हणून एखाद्या वास्तूचा उपयोग करत असेल तर दुसरी शाही चेंज झाल्यानंतर त्याचा वेगळा वापर ही करत असायची. येथील असलेल्या ह्या कप्प्याच्या ह्याच्यामुळे आपल्याला एकंदरीत असं वाटतं की त्या काळी पाण्याची वगैरे सोय ही घोड्यांसाठी या कप्प्यामध्येच केलेली असावी. त्याच्यामुळे ही एकंदरीत वास्तू बघता हे नक्कीच घोड्याची पागा असू शकते, हे एकंदरीत येथील वास्तू निदर्शनावरून आपल्याला समजतं. लोहगडवरती खूप साऱ्या ह्या गुफा आहेत आणि ह्या गुफाचा वापर त्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी होत असावा. तशीच एक गुफा आपल्याला इथे समोर पाहायला भेटते. ह्या गुफेचा पण वापर त्या काळात एक वेगळ्या कारणासाठी करण्यात येत असावा, पण आता सध्या तुम्ही पाहताय इथे पूर्णपणे पाण्यात जमा झाल्यामुळे आपल्याला समजत नाही की ह्या वास्तूंचा उपयोग नक्की काय केलेला असावा. तर मंडळी, आपण हा लोहगड पूर्णपणे एक्सप्लोर केला. तर तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.
भेटूया पुढच्या व्हिडिओ.